नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत। मी सागर गोडे, मुंबईचा मराठी भेळवाला, आणि आज आपली ही ओली भेळ खाण्यासाठी खास लाड साहेब आलेले आहेत। अतिशय कवी मनाचा माणूस आहे आणि एकदम उत्कृष्ट अशा तुम्हाला कविता ऐकवलेल्या आहेत आणि यापुढे देखील ते ऐकवणार आहेत आणि त्यांच्यासाठी खास मी आज ओली भेळ बनवत आहे। तर ओल्या भेळीसाठी आपलं नेहमीप्रमाणे मटेरियल घेतलं आहे मी। त्यात ही मस्त अशी आपली गावरान मटकी टाकतो आणि साहेब ही मस्त मी बनवलेली चटणी आहे, ही चटणी, त्याच्यानंतरला थोडंसं तिखट आवडतं तुम्हाला, हा हे घ्या तिखट, हा घ्या कांदा आणि हा बीट, शरीरासाठी सगळं उत्तम। हे सगळं मटेरियल मी स्वतः बनवतो आणि छान क्वालिटीचं, कोणत्याही प्रकारची याच्यात भेसळ नसते। आणि आता हे तुमच्यासाठी मी बनवत आहे भेळ, ही ओली भेळ अशी मस्त, आपल्या आंबेगाव तालुक्याची शान आणि आंबेगाव तालुक्याचा मान, ही अशी आपली फेमस, एकदम वर्ल्ड फेमस असलेली आपली ओली भेळ। मस्त त्याच्यावरती ही मस्त अशी बारीक शेव टाकतो, शेव तरी, हा त्याच्यानंतरला हा घ्या कांदा। साहेब कांदा जरा महाग झालाय, पण काय नाही, होऊ द्या महाग, किती महाग होणार तेवढा होऊ द्या। शेतकऱ्याचा पोरगा आहे मी, भरपूर कांदा आहे आपल्या घरी आणि टेन्शन घेऊ नका। सगळीकडचा कांदा संपला तरी माझ्याकडचा संपणार नाही। आणि ही कोथिंबीर, ही घ्या कोथिंबीर, मस्त अशी एकदम कडाक मध्ये चटणी। संपूर्ण आंबेगाव जुन्नरचा कांदा घेऊन येऊ। हे घ्या, ही घ्या भेळ, भारी 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 भारी। आणि आज ही मस्त हातात घ्या, ही घ्या एक घास खाऊन। क्या बात है, लाजवाब लाजवाब, भारी टेस्ट है, भारी टेस्ट। नमस्कार मित्रांनो, आज खरं तर वैभवमुळे सागरला भेटण्याचा योग आला आणि चांगली भेळ खाण्याचा योग आला। आपण म्हणतो ना कधी कधी की मित्रांचा जमवा मेळ आणि खायला या सागरची भेळ। तुम्हीही आठवणीत राहाल अशी भेळ खाल आणि खरंच खूप सुंदर भेळ बनवतो। मंतरचा आहे आमचा मित्र, खूप नवीन जिवलग मित्र झालाय। तुम्ही एकदा येऊन ट्राय करायला हरकत नाही, नक्की या।